नमस्कार, गृहिणी टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ही आहे माझी एक कुर्ती. यावरती आज हायड्रेंजिया फ्लावरची पेंटिंग करणार आहोत. चला तर मग पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य: एक वुडनची रिंग घ्यायची आहे, एक प्लायवूड घ्यायचं आहे. प्लायवूड नसेल तर मग पॅड तुमच्याकडे असेल तरी चालेल, पॅड घेतलं तरी चालतं. नंतर आहे इथे ब्रश, एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा मीडियम साईजचा, मला वाटतं सहा नंबरचा एक, आणि लायनिंगसाठी 0 नंबरचा ब्रश घेतलेला आहे. एक रुमाल घ्यायचा आहे ब्रश कोरडा करण्यासाठी, पाणी, कलर काढून मिक्स करण्यासाठी पॅलेट, आणि हे आहे 4 कलर: एक ब्ल्यू कलर, पिंक, ग्रीन आणि ऑरेंज. असे हे सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे. यामध्ये व्हाईट कलरची बॉटल घ्यायची राहिली, व्हाईट कलर ही आपल्याला लागणार आहे. चला मग ड्रॉइंगला सुरुवात करूयात. रिंगच्या आतमधला जो प्लेनवाला भाग आहे, ज्यावरती हुक नाही, तो ड्रेसच्या आतमध्ये सेट करायचा आहे, जिथे तुम्हाला ड्रॉइंग करायची तिथे. आणि त्यानंतर ना जो हुकवाला भाग आहे तो वरच्या साईडने ॲडजस्ट करून त्यावरती प्रेस करून बसवून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर ना रिंगच्या खाली मग प्लायवूड घाला, किंवा तुमच्याकडे पॅड असेल पॅड टाका. पॅड म्हणजे बऱ्याच जणांना समजणार नाही, पण रायटिंग पॅड मला म्हणायचं आहे. ते तुम्ही त्यामध्ये टाकून घेतलं तरी चालेल, जेणेकरून आपला वरती दिलेला कलर हा मागच्या साईडच्या खालच्या भागाला लागणार नाही. म्हणून साठी तिथे रायटिंग पॅड किंवा प्लायवूड टाकायचा आहे छोटासा. जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पुठ्ठा टाकला तरीही चालेल. रिंग व्यवस्थितपणे अशी सेट करून घ्यायची आहे. ड्रॉइंगला सुरुवात करण्याच्या अगोदर गृहिणी टीव्ही या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच यापुढेही नवीन छान ट्रिक अशा येणार आहेत फॅब्रिक ड्रॉइंगच्या, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉनही ऑन करा. आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राऊंड ब्रशच्या सहाय्याने पाणी पसरवून घ्यायचं आहे आपल्याला कापडावर. पाणी का लावायचं आहे? कारण आपण हा फुलाचा बॅकग्राऊंड करणार आहोत. बॅकग्राऊंड करण्यासाठी कलर फेंट असायला हवा ना, म्हणूनसाठी मागच्या बाजूला असं छान दिसावं, फेंट कलर दिसावा, मेन फ्लावर हा उठून दिसावा, म्हणूनसाठी फॅब्रिकवरती पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यानंतर ना मी इथे घेतलेला आहे हा पिंक कलर. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा व्यवस्थित हळूहळू अगदी हलक्या हाताने राऊंड ब्रशने हा कलर पसरवून गोल आकार द्यायचा आहे. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन हा कलर द्यायचा आहे आपल्याला. जास्त कलर घेतला तर कदाचित तो व्यवस्थित तुम्हाला पसरवता येणार नाही, किंवा आकार गोल राऊंड असा शेप येणार नाही. आपल्याला फुलाचा जसं शेप द्यायचा आहे तसा येणार नाही, किंवा पूर्ण ब्रश भरला जाईल आणि ते व्यवस्थित असं तुम्हाला फिरवता पण येणार नाही. म्हणून पेंटिंग करताना नेहमी लक्षात ठेवा, फक्त ब्रशचा अर्धा भागच असा कलरमध्ये गेला पाहिजे. पूर्ण अगदी ब्रश तुम्ही कलरमध्ये बुडवाल तर मग ते कलर तुम्हाला करताना थोडासा प्रॉब्लेम येईल. ब्रशवरती कलर तसाच राहतो आणि खालचा कलर आपल्याला वाटतं संपले परत आणखीन घ्यायचा, तो वायाला जातो. तेवढा थोडासा ब्रशचा जो वरती लागलेला कलर असतो तो वायाला जातो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात मी डबल त्याला वरून पुन्हा सुकल्यानंतर पुन्हा एकदा कलर केलेला आहे. अशा प्रकारे अजून 2 कलर आपल्याला देऊन घ्यायचे आहेत, एक ब्ल्यू कलर आणि एक ऑरेंज कलर. आता पिंक कलर देऊन झाल्यानंतर ब्रश स्वच्छ करा. स्वच्छ करून कोरडा करायचा आहे. कलर देताना नेहमी ब्रश कोरडा करूनच नंतर कलर घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. ब्रशमध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. पाणी असेल तर मग कलर अगदी फेंट कलर येणार. त्यामध्ये पाणी मिक्स झाल्यामुळे कलरचा थोडासा रंग टेक्स्चर चेंज होतं. त्यातमध्ये पाणी मिक्स झालं की ते थोडासा कलर असा फेंट दिसतो आणि उठून येणार नाही व्यवस्थित. हा मी ऑरेंज कलर इथे आता लावून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय किती गोल राऊंडमध्ये
आणि किती छान व्यवस्थित लागला गेला आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये कलर घेतल्यामुळे. अशाच पद्धतीने ब्ल्यू कलरही असाच राऊंड शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी कलर चेंज करत असताना ब्रश स्वच्छ करायचा, तो नंतर रुमालाने कोरडा करायचा आणि मगच यूज करायचा, जेणेकरून आपला कलर मिक्स होणार नाही आणि व्यवस्थित कलरही येईल. पाहू शकताय त्याचं टेक्स्चर किंवा शेड किती व्यवस्थित दिसतंय. त्यामध्ये पाणी मिक्स झालं तर मग ते दिसून येणार नाही. माझा ब्लू कलर देऊन होत आहे. तोपर्यंत जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही ऑन करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा कधी पुढे भविष्यात असे छान छान व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ पाहू शकाल. आपण यापुढेही असेच साधे सिंपल पण खूप रिच वाटणारे व्हिडिओ फॅब्रिक पेंटिंगचे व्हिडिओ पाहणार आहोत. ते फॅब्रिक पेंटिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनही ऑन करून ठेवावी लागेल, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल. आता इथे पाहू शकता तुम्ही आपला ब्लू कलर हा देऊन झालेला आहे. त्यानंतर ब्रश स्वच्छ करून रुमालाने कोरडा करून घ्यायचा आणि आता इथे आपल्याला वापरायचा आहे व्हाईट कलर. तर व्हाईट कलर वापरण्यासाठी आपल्याला हवा आहे फ्लॅटवाला ब्रश. तुम्ही इथे पाहू शकताय हा फ्लॅटवाला ब्रश घ्यायचा आहे आणि नंतर असा उभा धरायचा आहे त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पानाचा शेप देऊन तो कलर करून घ्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराची पाने तुम्ही इथे काढून घेऊ शकता. मी इथे डार्क ग्रीन कलर वापरला आहे, त्याऐवजी तुम्ही मेहंदी कलर किंवा पोपटी कलरही वापरू शकता, अजून छान दिसेल. माझ्याकडे हाच अवेलेबल होता म्हणून मी यूज केला. तुम्हाला हव्या त्या आकाराचा पान तुम्ही काढू शकता. पाने काढून झालेली आहेत आपली. आता इथे व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि राऊंड ब्रश. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पहा, अशा प्रमाणे ब्रशला कलर लावून घ्यायचा आहे आणि 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे फुलं तयार करत जायचं आहे. आपण ज्या कलरचं राऊंड तयार केलेलं आहे त्यामध्ये व्हाईट कलर थोडासा डार्क घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून तो उठून दिसेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे स्टार तयार करते फ्लावरचा. अशी छोटी छोटी फुलं तुम्हाला तयार करायची आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. थोडासा गॅप राहिला तरी चालेल, काही हरकत नाही, पण जास्त राहू नये याची काळजी घ्या, म्हणजे फ्लावरचा लुक छान येईल. खूप सोपं आहे.
यामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त ब्रश तुम्हाला चारही बाजूने फिरवून त्याचा स्टार तयार करायचा आहे. 4 पाकळीची फ्लावर तुम्हाला तयार करून त्यामध्ये फक्त असं जस्ट टच करून उचलायचं आहे ब्रश. तो कुठे हलवायचा नाही, ओढायचा नाही किंवा कुठल्याही पोझिशनमध्ये त्याला फिरवायचं नाही. फक्त बस एक या साईडला एक, त्या उलट्या साईडला एक, सरळ वर खाली जसं प्लसचं मार्क करतात त्याप्रमाणे तुम्हाला फक्त वर खाली असं ठेवायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही फ्लावरचा कलर चेंज होणार तेव्हा तुम्हाला पुन्हा ब्रश धुवून रुमालाने चांगला कोरडा करून घ्यायचा आहे, ज्यामुळे फ्लावरचं फिनिशिंग हे छान येईल, कलर मिक्स होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे तुमचा फ्लावरचा लुक अजूनही छान दिसेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहताय अशा प्रकारे फक्त फ्लावर तयार करत जायचं आहे आणि आपलं हायजिनियाचा फ्लावर तयार. अगदी सोपी पद्धत आहे. या फ्लावरची पेंटिंग तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. जेव्हा तुम्हाला असं एकदा व्हिडिओ पाहण्याने तुम्हाला जर समजलं नसेल तर जेव्हा कधी तुम्ही फ्लावर काढतात तेव्हा व्हिडिओ चालू करून ठेवा आणि मग प्रॅक्टिस करा. तुमच्या कुर्तीवर, रुमालावर किंवा साडीवरही तुम्ही करू शकता. लहान मुलींच्या फ्रॉकीवरही खूप छान दिसतात ही फुले. अगदी पेंटिंग केल्यासारखी दिसतात, प्रिंट केल्यासारखी दिसतात. खूप सोपे आणि पटकन होतात, जास्त वेळही लागत नाही याला. चला तर मग मी फ्लावर कंप्लीट करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर गृहिणी टीव्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही ऑन करून ठेवायला विसरू नका, जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ जेव्हा कधी घेऊन येईल तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. तुम्ही जेव्हा कधी या फ्लावरची प्रॅक्टिस कराल तेव्हा व्हिडिओ ऑन करूनही तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजेल. कधी कधी काय होतं की आपण पाहिलेलं ते नेहमी आपल्या लक्षात राहतात सगळ्या गोष्टी, असं नाही होत. त्यामुळे आणि नंतर पुन्हा चुकतं. म्हणूनसाठी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा एकदा व्हिडिओ ऑन करून ठेवा आणि असा फ्लावर तयार करून नक्की मला सांगा. माझ्यासोबत तुम्ही फोटो शेअर करू शकता इन्स्टावर. इन्स्टाचा माझा आयडी आहे गृहिणी टीव्ही ऑल व्हिडिओज म्हणून. तिथे तुम्ही तुमचा फोटो शेअर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, सांगण्याची पद्धत कशी वाटली किंवा यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तरीही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एक लाईक आणि कमेंटमुळे मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळते. फुलांची ड्रॉइंग पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. आता पहिले ग्रीन पानं जे आपण काढून घेतलेले आहे त्याचा कलर थोडा फेंट झाला आहे, म्हणून पुन्हा त्यावरून डबल ब्रश फिरवायचा आहे ग्रीन कलरचा. इथे मी बॉटल ग्रीन कलर घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलर घेऊ शकता. पानाला डबल शेडिंग करून झाल्यानंतर ब्रश व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडा करून ठेवायचा आहे, जेणेकरून खराब होणार नाही. आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे 0 नंबरचा लाईनचा ब्रश घ्यायचा आहे आणि फ्लावरच्या मधोमध एक पिंक कलरचा स्पॉट करायचा आहे, जेणेकरून तुमचे फ्लावर खूप छान आणि उठावदार दिसतील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. इथे अशा प्रकारे फुलांच्या मध्ये स्पॉट द्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळते पुढच्या व्हिडिओसाठी.